लोकमान्य तथागत भगवान गौतम बुद्ध, ईश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे जीवन उज्ज्वल करते महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज पश्चिम विदर्भ, ज्याला अकोला जिल्हा असं म्हणतात, तालुका बार्शी टाकळी इथलं सकनी या गावामध्ये आमचे सोनबा यांच्या श्रद्धेमुळे आज सकनी या गावात येण्याची संधी मला लाभली. खरं तर प्रियजनो, आपल्या गावामध्ये, आपल्या या नगरामध्ये आम्ही एक मोठा उपक्रम हाती घेऊन आलो की गेल्या 2026मध्ये एक मोठी जागतिक परिषद झाली बघा. 70 वर्षानंतर औरंगाबाद शहरामध्ये 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण तमाम बौद्ध समाजाला बौद्ध धर्माचं आचरण करण्याचं, श्रवण करण्याची संधी लाभली होती. तेव्हा मात्र तुमच्याकडे मला येण्याची संधी मिळाली नाही, वेळ मिळाला नाही. त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि यावर्षी मी ठरवलं होतं की या विश्वव्यापी जागतिक परिषदेची सुरुवात तुमच्या सकनी या गावामधून झाली पाहिजे, पश्चिम विदर्भ या भागातून झाली पाहिजे, अशी माझी सुद्धा इच्छा होती. आणि म्हणून मी काल सोनबाला फोन केला आणि सोनबा, मी तुमच्या गावात, तुम्ही मला भेटायला येता, मी तुम्हाला भेटायला येऊ. सोनबा म्हणले, नाही, मला एक 10-15 मिनटं वेळ द्या. आणि आपल्या सर्वांना त्यांना सांगितलं आणि तुम्हाला सर्वांची इच्छा लागली की माताजी आपल्या गावात आले पाहिजे. प्रियजनो, तुमच्या गावात येण्याचा उद्देश एक आहे की 1954मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगूनमध्ये गेले होते, ब्रह्मदेशामध्ये गेले होते. आणि त्या ब्रह्मदेशामध्ये आपल्या बौद्ध समाजाची 6वी संगीती झाली होती. संगीती हा शब्द तुम्हाला लक्षात असेल, कारण तुम्ही अभ्यासक आहात सर्वजण, वाचक आहात. तर 6वी संगीती तिथे झाली होती. आणि त्या 6व्या संगीतीमध्ये गोयंका गुरुजी होते आणि बाबासाहेब होते. त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये संगीती झाली नाही. आणि म्हणून आमचं ठरवलं, कारण संगीती होणं फार गरजेचं. 100 वर्षांनी, 70 वर्षांनी, 50 वर्षांनी संगीती झाली पाहिजे. हा सम्यक उद्देश भारतीय विनलकार धर्मज्ञान प्रशिक्षण केंद्र या संस्थेने ठरवला की समाजामध्ये जर नवीन बदल घडवायचा असेल, बौद्ध धर्म संस्कार रुजवायचे असतील, समाजाच्या मनापर्यंत बौद्ध धर्म न्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्या बौद्ध समाजाची संगीती संगायन झालं पाहिजे. मग संगायन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर प्रत्येक खेड्यात जावं लागेल, प्रत्येक तालुक्यात जावं लागेल, प्रत्येक जिल्ह्यात जावं लागेल, प्रत्येक सर्कलला जावं लागेल. आणि तिथल्या सर्व लोकांना बौद्ध धर्म पठवून सांगावं लागेल. तेव्हाच ते लोक त्या जागतिक संगीतीला येतील. आणि म्हणून आपण येत्या 2029मध्ये विश्वव्यापी बौद्ध धर्म परिषद आपण घेतो. विश्वव्यापी म्हणजे जगातील सर्व लोक, जवळपास 200 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आपण बोलवतो त्या संगायनासाठी. आणि संपूर्ण भारतामधील उपासक उपासिकांना धम्मज्ञान ऐकण्यासाठी त्या ठिकाणी संधी आहे. जवळपास 5 दिवस धम्मयान चालेल, 5 दिवस प्रवचन चालेल. आणि 5 दिवस तुम्हाला जेवणाचा, नाश्त्याची, आंघोळीची, राहण्याची सुविधा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. ते आम्ही नाही करणार, तुम्ही जे दान देणार त्या दानातून आम्ही करणार आहोत. जे 200 भिक्खू येणार आहेत, मग त्या भिक्खूंना संघदान असेल, मग अष्टपरिष्कार असेल, चिवरदान असेल, येण्या जाण्याचं तिकीट असेल, त्यांचं भोजनदान असेल, हे सर्व लोकांना तीळ मात्र का होईना एवढा हिस्सा जरी आला तर सर्वांनी त्याच्यामध्ये पुण्यकर्म करायचे, त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. न भूतो न भविष्यती असा इतिहास आपण जगामध्ये घडवत आहोत. समाजाची एक कलाटणी झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिला, धम्म घेतला आपण, पण त्या धम्माचं अनुकरण कसं करायचं, धम्माचं पालन कसं करायचं. बाबासाहेबांनी ज्या दिवशी बौद्ध धम्म दिला त्याच दिवशी भारत बौद्धमय झाला. पण आपल्याला त्याचं पालन करावं लागेल, आचरण करावं लागेल. आज बाबासाहेबांनी धम्म दिला म्हणून गाडी, बंगला, माडी, पैसा, आदला, हे सर्व जे काय वैभव आहे ते कोणाचं आहे, कोणामुळे आहे, बाबासाहेब. आज मी काही एवढ्या मोठ्या गाडीत आली ते कोणामुळे आली, बाबासाहेबांमुळे. आणि तुम्ही जे काही राहताय, तुमच्याकडे जे सुख सुविधा आहे, जे आईसाराम आहे, हा केवळ बाबासाहेबांमुळे, आपल्या आईवडिलांमुळे नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, जन्म देणाऱ्या आईवडिलापेक्षा कर्म देणारे आईवडील अतिशय महत्वाचे असतात. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी कर्म दिलेलं आहे. आता बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला येणाऱ्या 4थ्या पिढीला, 3ऱ्या आणि 4थ्या पिढीला आपल्याला द्यायचं आहे. तुम्ही ठीक आहे, तुमच्यापर्यंत बौद्ध धर्म टिकला, आता तुमचे नातू पात्रुंडाला बौद्ध धर्म शिकवायचा आहे, तर त्यांना कसं शिकवणार. तुम्ही तर बौद्ध भिक्खूला दान देणार नाही ना, तुमचा मुलगा तर दान देणार नाही ना. मग आहे त्यांना जिवंत ठेवायचं आहे आणि बुद्ध धर्माचा प्रचार झाला पाहिजे. मग तो प्रचार कसा होईल, असे मोठमोठे कार्यक्रम झाले, 5 दिवसाचे संगायन झाले. जसे हिंदू धर्माचा पारायण असतो 7 दिवसाचा करतात, मुसलमानात असते त्यांचा 7 दिवसाचा करतात, जैन मारवाड्यात त्यांचं पण करतात. मग बौद्धाचा का होऊ नये, बौद्धांचा पण झाला पाहिजे. बौद्धाने सुद्धा 5 दिवस एकत्र आले पाहिजे.
भगवान बुद्धाचा धम्म हा एकत्रपणे बसून धम्म ऐकला पाहिजे, श्रवण केला पाहिजे आणि आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या नगरामध्ये आपण परिवर्तन केलं पाहिजे. यासाठी आपण विश्वव्यापी जागतिक परिषद घेत आहोत आणि ती परिषद येत्या 2029 ला आहे. 26, 27, 28, 1 आणि 2 मार्च 5 दिवसाचे. 5 दिवस भिक्खू आणि भिक्खुनी संघाचं संघान असेल आणि 3 दिवस चॅन्टिंग असेल, 10 दिवस विपश्यना शिबिर असेल. असा हा एकूण जवळपास 12 ते 13 दिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला तुमच्या अकोला जिल्ह्यामधले सर्वच लोक आले पाहिजे. आता जी जागतिक परिषद झाली 70 वर्षानंतर युट्यूबला तुम्ही भीमटेक युट्यूब चॅनल टाका, त्यावर तुम्हाला 5 दिवसाची जी जागतिक परिषद झाली, लाखो लोक होते. अकोला जिल्ह्यातले लोक होते, लाखो लोक होते. पूर्ण महाराष्ट्राचे लोक एका दिवशी 20 क्विंटल धान्य लागत होतं. विचार करा किती लोक होते. आणि 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी होत्या. मी सोनबाला 2-3 वेळ सांगितलं, सोनबा तुमच्या गावातले काही लोक घेऊन या या जागतिक परिषदेसाठी. मला तुमच्याकडे येण्यासाठी मला वेळ मिळाला नाही, कारण त्यावेळेस एका वर्षामध्ये एवढा मोठा कार्यक्रम घेणं साधी गोष्ट नव्हती. आम्ही तालुक्यावाईज कार्यक्रम घेतले आणि म्हणून या वर्षी मात्र आजची आमची सुरुवात, आजपासून आम्ही तुमच्या अकोला जिल्ह्यामध्ये 3 दिवस आहोत. 3 दिवसामध्ये तुमच्या अकोला जिल्ह्यातले जेवढे गाव होतील तेवढे गाव आम्ही निश्चित करतो. जे नाही झाले, जे नाही हाती लागले ते सोडले, जे लागले 3 दिवसामध्ये आम्हाला एका दिवशी 3 ते 4 गाव आम्ही घेणार आहोत. जेवढे होतील 3 दिवसात, कारण प्रत्येक तालुक्याला आम्ही 3-3 दिवस देणार आहोत. कारण पूर्ण विश्वाचे लोक भेटले, विश्वातल्या लोकांना निमंत्रित